नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप साहेबराव पवार, मुक्काम पोस्ट मोठेगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर येथील SRT शेतकरी असून या ठिकाणी मी 10 एकर क्षेत्रावरती SRT पद्धतीने म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञानाने सोयाबीन नंतर त्याच बेडवरती हरभरा टोकन केली आहे। आपण पाहू शकता या हरभऱ्याला जवळपास 35 दिवस पूर्ण होऊन झालेले आहेत। आतमध्ये सोयाबीन फार यावर्षी उगवलं, पण ते मजुरामार्फत काढायला चालू आहे। SRT मध्ये शेती करत असताना SRTची शेती करत असताना मला या SRTची माहिती आमचे SRTचे जनक चंद्रशेखर दादा भरसावळे, तसेच बेडवाल साहेब, खंडागळे साहेब, निवळकर सर आणि आमचे जवळचे जिवलग मित्र येरकळ सर, कृषी समन्वयक केज आंबेजोगाई या ठिकाणचे, यांचं मार्गदर्शन या ठिकाणी मला वेळोवेळी मिळतं। मी SRT शेती तर करतोच, पण SRT सोबत मी या ठिकाणी हरभऱ्यासाठी किंवा हंगामी पिकांसाठी जीवामृत आणि वेस्ट डिकंपोजर याचा वापर पण करतो आणि शिफारसीत खत मात्रा, रासायनिक खत मात्रा या पण वापरतो। रासायनिकमुळे जमिनीचं होणारं नुकसान SRTच्या माध्यमातून आपल्याला वाचवता येईल हे नक्की आहे। आणि माझी सर्व शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे, कारण आज शेतीवरचा रासायनिकचा खर्च, शेतीची उलथापालथ करण्याचा खर्च हा खूप आहे आणि शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही। तर आपण या SRT तंत्रज्ञानाचा वापर करून आपली तोट्यात जाणारी शेती ही नक्कीच फायद्यात आणू शकतो। माझा पहिल्याच वर्षी जवळपास 25 ते 30% खर्च कमी झालेला आहे। आता मला या क्षेत्रात 10 एकरवरती परत बेड काढण्याची गरज नाही, नांगरणी, वखरणी, पाळी करण्याची गरज नाही। ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की SRT मध्ये तणनाशकाच्या वापरामुळे जमीन खराब होते, अशा शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे, एकदम सेंद्रिय केलं तर जमिनीला लागलेली रासायनिकची सवय ही अचानक बंद केल्यामुळे जमिनीमध्ये तोटा होतो शेतीमध्ये आणि शेतकरी सेंद्रिय शेतीला नाव ठेवतो। त्यापेक्षा शिफारसीत खत मात्रा वापरून SRT पद्धतीने जर शेती केली तरी नक्कीच शेतकऱ्यांचा आर्थिक घडी व्यवस्थितरित्या होईल। हे SRTने मला सिद्ध करून दाखवलेलं आहे पहिल्याच वर्षी। आणि मी माझं सुरुवात 10 एकर क्षेत्रावरती केली आणि मी हळूहळू माझं जवळपास 40-45 एकर क्षेत्र हे पूर्णतः SRT खाली आणणार आहे, हे नक्की आहे। कारण विद्यापीठानं सांगितलेली जी शेती, त्या शेतीमध्ये दरवर्षी नांगरट करा, जमिनीला आवश्यक असणारा सेंद्रिय कर्ब बांधावरती काढून टाका, काडी कचरा वेचा म्हणून विद्यापीठं सांगतात। पण जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी SRT मध्ये जमिनीची जे पिकाचे अवशेष आणि खालची मुळं हे जमिनीलाच अर्पण केली जातात आणि ते अर्पण करणं आपलं परम कर्तव्य आहे असं मी स्वतः समजतो। त्यामुळं मी SRTची सुरुवात केलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करण्यासाठी मी नम्र विनंती करतो। धन्यवाद।